नमस्कार, मी अनिल जाधव. तुम्ही बघताय आपला अग्रवान. शेतकऱ्यांची कर्जमुक्ती करण्यासाठी शिफारस सुचवण्यासाठी सरकारनं परदेशी समितीची स्थापना केली होती. या समितीनं आपल्या अहवालामध्ये पीक विमा योजनेमध्ये बदल करण्याची शिफारस केली आहे. सध्या लागू असलेली योजना बंद करावी आणि एकदा नुकसान भरपाईचा ट्रिगर लागू झाल्यानंतर कोणतेही पंचनामे न करता, पीक कापणी प्रयोग न करता आधी ठरल्याप्रमाणे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विमा भरपाईची रक्कम थेट जमा करावी अशी योजना राबवण्याची ही शिफारस आहे. याला पॅरामेट्रिक विमा मॉडेल असं नाव देण्यात आलं आहे. काही राज्यांमध्ये हे मॉडेल राबवलं जातं आहे. मग नेमकं हे मॉडेल नेमकं काय आहे, याचा फायदा आपल्या शेतकऱ्यांना खरंच होईल का, शेतकऱ्यांना योग्य प्रमाणात भरपाई मिळेल का, या सगळ्यांचा आढावा आता आपण व्हिडिओतून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. आता परदेशी समितीच्या अहवालामध्ये पॅरामेट्रिक विमा मॉडेलचा उल्लेख करण्यात आला आहे. म्हणजे जसं हवामान आधारित जे काही धोके आहेत, म्हणजे कमी पाऊस, पावसाचा खंड, अति पाऊस किंवा मग पूर, अशा ज्या काही जोखीम बाबी आहे, या जोखीम बाबींसाठी आधीच एक विमा भरपाईची रक्कम ठरवण्यात यावी आणि एकदा हा ट्रिगर लागू झाला तर ठरवलेली रक्कम थेट शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करावी असा याचा अर्थ होतो. उदाहरणार्थ, यंदाच्या पुनर्रचित हवामान आधारित फळपीक विमा योजनेमध्ये सरकारनं हळद पिकाचा समावेश केला. आता हळद पीक तसं फळपीक नाही आहे, परंतु तरी देखील हळद पिकाचा समावेश या योजनेमध्ये करण्यात आला आहे. हळद पिकाला एकूण 4 ट्रिगरमधून यंदा भरपाई मिळणार आहे. अशा प्रमाणेच जे काही खरीप आणि रब्बी पिकं आहेत त्यांच्यासाठी देखील असे 4-5 ट्रिगर राबवावेत आणि तो प्रत्येक ट्रिगर लागू झाल्यानंतर एक ठराविक रक्कम असेल. जसं हळद पिकासाठी यंदा एकदा का पावसात खंड पडला, म्हणजे 15 दिवस पावसामध्ये खंड असेल आणि हा ट्रिगर लागू झाला तर शेतकऱ्यांना, त्या मंडळातील, त्या विमा क्षेत्रातील सगळ्या शेतकऱ्यांना 27,000 रुपये हेक्टर याप्रमाणे थेट रक्कम जमा होणार आहे. म्हणजे यामध्ये ना कुठले पंचनामे करण्याची गरज आहे, ना कुठले पीक कापणी प्रयोग करण्याची गरज आहे. एकदा का ट्रिगर लागू झाला तर ठरलेली रक्कम त्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे. तसंच हळद पिकासाठी कमी पावसाचा देखील आहे. या कमी पावसाच्या ट्रिगरसाठी देखील एक रक्कम ठरवण्यात आली आहे आणि एकदा का हा ट्रिगर लागू झाला तर ही रक्कम थेट शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होईल. तसंच उष्णतेचं आहे, म्हणजे जर का जास्त तापमान वाढलं त्याचा पिकावर परिणाम होतच असतो. तो परिणाम नेमका किती होणार आहे हे मोजत न बसता एकदा का ट्रिगर लागू झाला, म्हणजे सतत जर समजा 30 दिवस 30 डिग्रीपेक्षा जास्त तापमान असेल तर हा ट्रिगर लागू झाला असं समजण्यात येईल आणि ठरलेली रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होईल. थोडक्यात काय, पॅरामेट्रिक पीक विमा योजनेमध्ये एक ट्रिगर निवडला जातो. समजा आता पावसातील खंड, जर सतत 15 दिवस पाऊस नसेल तर पावसातला खंड हा ट्रिगर लागू होतो. आता पारंपरिक योजनेमध्ये, की जशी योजना आपण बघितली की 2024पर्यंत पावसातील खंड हा ट्रिगर योजनेमध्ये होता. स्थानिक नैसर्गिक आपत्ती या ट्रिगर अंतर्गत पावसातील खंड ही एक जोखीम बाब होती. पावसात खंड पडल्यानंतर तिथे एक अग्रिम भरपाई दिली जायची 25% दरम्यान, त्यासाठी पंचनामे केले जायचे. परंतु हा जे काही पॅरामेट्रिक विमा मॉडेल आहे यामध्ये पंचनामे करण्याची गरज नाही. एकदा 15 दिवसांचा पावसाचा खंड पडला आणि जर समजा तो ट्रिगर लागू झाला तर नुकसान किती हो किंवा न हो हे मोजत न बसता एकदा ट्रिगर लागू झाल्यानंतर जे काही ठरलेली रक्कम असेल ती रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होईल. प्रत्येक ट्रिगरसाठी एक ठराविक रक्कम निवडली जाईल. समजा आता उदाहरणार्थ हळदीसाठी 1,80,000 रुपये एवढी विमा संरक्षित रक्कम आहे, हेक्टरी रक्कम आहे. ही 1,80,000 रुपये रक्कम या 4 ट्रिगरमध्ये विभागली गेली आहे. जसा जसा तो ट्रिगर लागू होईल तसे त्या ट्रिगरसाठी ठराविक रक्कम जी काही ठेवलेली आहे ती रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होईल. ती केवळ मंडळातल्या 1 किंवा 2 शेतकऱ्यांसाठी नसेल, सगळ्या मंडळातील विमा क्षेत्र ज्याला म्हणतो त्या विमा क्षेत्रातील सगळ्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये ही रक्कम जमा होईल. आता आंध्र प्रदेशमध्ये काही प्रमाणात काही पिकांसाठी अशी योजना राबवली जाते. उदाहरणार्थ कापूस पीक आहे. आंध्र प्रदेशमध्ये देखील कापूस पिकासाठी अशी एक विमा संरक्षित रक्कम ठेवली जाते. जिल्हानिहाय विमा संरक्षित रक्कम आहे. जसे हे ट्रिगर्स लागू होतील त्यानुसार जे काही ठरलेली रक्कम असेल ती रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होते. इथं ना शेतकऱ्यांना नुकसानीचे पूर्वसूचना द्यायचं आहे, ना पंचनामे करायचे, ना पीक कापणी प्रयोग करायचे. म्हणजे मानवी हस्तक्षेप या योजनेतून कमी होतो. आणि जसं हवामान केंद्रांवरती, प्रत्येक मंडळांमध्ये हवामान केंद्र असतील किंवा ज्या मंडळामध्ये नसतील त्याची जो काही आकडा आपण शेजारच्या मंडळामधून घेतो, त्या मंडळामध्ये ज्या ट्रिगरची नोंद होईल, उदाहरणार्थ पावसात खंड असेल त्याची आकडेवारी त्या मंडळामध्ये नोंदली जात असेल, त्या हवामान केंद्रामध्ये नोंदली जात असेल. जर जास्त तापमान असेल, उष्णता असेल त्याची देखील नोंद केली जाते. पाऊस कमी असेल, जास्त असेल, या सगळ्यांची नोंद त्या हवामान केंद्रावरती केली जाते आणि त्याची आकडेवारी उपलब्ध असते. त्या आकडेवारीच्या आधारावरती ट्रिगर लागू झाला की नाही हे पाहिलं जातं. एकदा ट्रिगर लागू झाला तर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये त्या ट्रिगरमधली रक्कम जमा केली जाते. म्हणजे आतापर्यंत पीक विमा योजनेमध्ये जो काही आरोप केला जातो की मोठ्या प्रमाणात गैरप्रकार होतो, भ्रष्टाचार होतो, चुकीच्या पद्धतीने विम्याचे अर्ज भरले जातात, हे सगळे प्रकार यातून बंद होतील आणि शेतकऱ्यांना देखील
नेमकं नुकसान किती झालं, माझं कमी झालं परंतु मला भरपाई कमी मिळाली. जे यंदाच्या पीक विमा योजनेमध्ये आपण बघितलं की खरीप 2025मध्ये एकाच मंडळामध्ये अनेक शेतकऱ्यांचं नुकसानीचं प्रमाण कमी जास्त होतं. आता एकाच मंडळामधलं जे नुकसान वेगवेगळ्या पद्धतीने कसं होतं, काही भागामध्ये पाऊस जरी समान पातळीवर असला तरी काही भाग असे होते की जे नदी नाल्यांच्या शेजारी होते, तलावाच्या शेजारी होते. पाऊस मोठ्या प्रमाणात झाला, नदी नाल्यांना पूर आला, हे पाणी शेतामध्ये गेलं, जमीनच खरडून गेली, तलावाचं पाणी शेतामध्ये आलं, पाणी शेतामध्ये साचून राहिलं, तरी देखील त्या मंडळामध्ये पीक कापणी प्रयोगानुसार जेवढी उत्पादनामध्ये घट आली, पीक नुकसान आलं, त्यानुसारच सगळ्या शेतकऱ्यांना भरपाई मिळाली. म्हणजे ट्रिगर लागू झाला मोठ्या अतिवृष्टीचा, पाऊस मोठ्या प्रमाणात पडला होता, पीक कापणी प्रयोगामध्ये मात्र त्यानुसार भरपाई शेतकऱ्यांना मिळाली नाही. कारण इथं ट्रिगरच नव्हते, फक्त पीक कापणी प्रयोगावर आधारित म्हणजे उत्पादकते आधारितच शेतकऱ्यांना भरपाई मिळते. आता ही योजना यंदा राबवावी, यंदापासून राबवावी अशी मागणी कृषी विभागानं देखील केली होती. परंतु राज्य सरकारनं त्याला विरोध केला होता. राज्य सरकारनं गेल्या वर्षीचीच जे काही आपली उत्पादकतेवर आधारित म्हणजे पीक कापणी प्रयोगावर आधारित भरपाई देणारी योजना गेल्या वर्षीप्रमाणेच यंदा राबवण्याचा निर्णय घेतलेला आहे. आता परदेशी समितीनं जो काही शिफारस केली होती त्या शिफारसीतून स्पष्ट दिसतंय की सरकारला देखील मान्य आहे किंवा परदेशी समितीनं जो अभ्यास केला होता त्या अभ्यासातून देखील निष्कर्ष आला की जी सध्या राबवण्यात येणारी पीक विमा योजना शेतकऱ्यांना नुकसानीपासून योग्य संरक्षण देऊ शकत नाही. त्यामुळे समितीनं ही शिफारस केली होती, परंतु राज्य सरकारनं याकडे दुर्लक्ष केलं. खरीपातील प्रत्येक पिकांसाठी ज्या काही जोखीम बाबी आहे किंवा ट्रिगर आधारित पीक विमा योजना राबवण्यात यावी, म्हणजेच ट्रिगर लागू झाला तर ठराविक रक्कम त्या शेतकऱ्याच्या खात्यामध्ये जमा करावी अशी ही मागणी आहे. अशी ही जर योजना नव्यान पद्धतीनं राबवण्याचा जर सरकारने निर्णय घेतला तर कदाचित शेतकऱ्यांना देखील याचा काही प्रमाणात कमी फायदा होऊ शकतो. परंतु ही योजना यंदाच राबवण्याची गरज होती. गेल्या वर्षी शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात नुकसान होऊन देखील भरपाई अगदी नगण्य मिळाली, तोकडी मिळाली. जर आपण नांदेड जिल्ह्यातल्या एका भरपाईचा जर आकडा बाजूला काढला तर शेतकऱ्यांना मिळालेली भरपाई खूपच कमी आहे. नांदेड जिल्ह्यात एकाच जिल्ह्यासाठी जवळपास 850 ते 900 कोटी रुपयांची भरपाई मिळाली. एकूण भरपाई 1630 कोटींच्या दरम्यान, 1630 कोटी रुपयांच्या दरम्यान आहे. जर आपण यातले 900 कोटी रुपये बाजूला काढले तर नांदेड जिल्हा वगळता इतर राज्यभरामध्ये जवळपास 730 कोटी रुपयांची एवढीच तोकडी भरपाई शेतकऱ्यांना मिळालेली आहे. नुकसान मात्र सगळ्याच जिल्ह्यांमध्ये झालं होतं, केवळ नांदेड जिल्ह्यातच झालं नव्हतं. त्यामुळं ही योजना शेतकऱ्यांना फायद्याची नाही आहे. ही योजना केवळ सरकारचीच फायद्याची आहे असं आपण म्हणू शकतो. यंदा सरकारनं योजनेमध्ये बदल करणं अपेक्षित होतं. परदेशी समितीनं देखील तशी शिफारस केली होती, परंतु याची चर्चा फारशी झाली नाही. जे काही पॅरामॅट्रिक पीक विमा योजना आहे याचं मॉडेल देखील कृषी विभागानं सरकारपुढं मांडल्याची चर्चा आहे. अशी माहिती सूत्रांकडून मिळाली की कृषी विभागानं ही योजना यंदा राबवावी अशी मागणी सरकारकडे केली होती, परंतु त्यासाठी विम्याचा हप्ता काहीसा वाढत होता. यामुळं मुख्यमंत्र्यांनी त्याला विरोध केल्याचं सांगितलं जात आहे. आता शेतकऱ्यांना यंदाच्या हंगामामध्ये विम्याचं संरक्षण असणं खूपच गरजेचं आहे. याचा अनुभव आपण सध्या घेतच आहोत. आत्तापर्यंत मराठवाडा, विदर्भातले काही भाग, मध्य महाराष्ट्रामध्ये देखील काही भागांमध्ये पेरणीयोग्य पाऊसच झाला नाही. शेतकरी अजूनही पेरणीसाठी पावसाची वाट बघतायत. ज्या ठिकाणी कमी अधिक पाऊस झाला त्यावर शेतकऱ्यांनी पेरणी केलेली आहे. आता ऊन वाढतं आहे, नुसता वारा वाहतोय, परंतु पाऊस होत नाही आहे. अशा परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांना प्रत्येक ट्रिगरमधून मिळणारी भरपाई आवश्यक असते. हे सगळे प्रॉक्सी ट्रिगर्स असतात. प्रॉक्सी ट्रिगर्स म्हणजे या ट्रिगर्समधून जे काही नुकसान होते त्याचा थेट अंतिम उत्पादकतेशी काही संबंध नसतो. केवळ नेमकं किती नुकसान पिकांचं होऊ शकतं याचा एक अंदाज बांधला जातो. त्यालाच आपण प्रॉक्सी ट्रिगर्स म्हणतो की त्याचा पिकावरती परिणाम होऊ शकतो, उत्पादकतेवर परिणाम होऊ शकतो आणि त्यामुळंच या ट्रिगरमधून शेतकऱ्यांना भरपाई देण्याचा निकष आहे, अशी अट आहे, असा नियम आहे. परंतु सरकारनं हे सगळे प्रॉक्सी ट्रिगर्स काढून टाकले. फक्त अंतिम उत्पादकतेवर आधारित एवढीच पीक विम्याची भरपाई देण्याचा निर्णय सरकारनं घेतलेला आहे. आता सरकार म्हणत आहे की समजा पेरणीच नाही झाली तर त्या मंडळामधलं जे काही उत्पादन कमी झालेलं आहे ते कमी होऊ शकतं, ते कमीच येईल. जर समजा पेरणी झाली नाही, पिकाला मोठ्या प्रमाणात फटका बसला, पीक उत्पादन कमी येणार असेल, म्हणजे कितीही पिकाचं नुकसान झालं, प्रत्येक टप्प्यावर जर झालं तर त्याचा अंतिम परिणाम हा उत्पादनावर होणार आहे आणि पीक कापणी प्रयोगामधून किती उत्पादन कमी झालं, किती फटका बसला हे स्पष्ट होईलच. त्यामुळे ज्या प्रमाणात पिकाला फटका बसला, पिकाचं नुकसान झालं, त्या प्रमाणामध्ये पीक विमा भरपाई मिळेल असा दावा सरकार करतं आहे. परंतु असं नाही आहे. पीक विमा योजनेमधले प्रॉक्सी ट्रिगर्स हे खूपच महत्त्वाचे असतात, कारण ते प्रत्यक्ष उत्पादन तुमचं किती आलं यावर आधारित नसतात, तर प्रत्येक टप्प्यामध्ये त्या ट्रिगरच्या कालावधीमध्ये आपल्या पीक उत्पादनाला, आपल्या पिकाला किती किती फटका बसतो याचा एक अंदाज असतो आणि त्या अंदाजाच्या आधारावरती त्यातून आपल्याला भरपाई मिळत असते. आता जर सरकारला समजा यामध्ये काही
काही शंका असेल, सरकारचं म्हणणं आहे की मोठ्या प्रमाणात गैरप्रकार केले जाते, सरकारच्या आणि पीक विमा कंपन्यांनी देखील लूट केली जाते, तर सरकारनं पॅरामेट्रिक पीक विमा योजना की जी परदेशी समितीनं शिफारस केलेली आहे त्यानुसार राबवायला हरकत नाही. असं जर केलं तर सरकारच्या शंकेचं देखील निरसन होईल. परंतु सरकार पीक विमा योजनेचा म्हणजे पीक विम्याच्या हप्त्यावर जास्त खर्च करायला तयार नाही आहे. आता सरकारची नेमकी आर्थिक बाजू किती भक्कम आहे हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. लाडकी बहीण योजनेमुळं सरकार प्रत्येक योजनेमधले पैसे या लाडक्या बहीण योजनेचा हप्ता देण्याकडे वळवत आहे. लाडकी बहीण योजना आता सरकारचं अवघड जागेचं दुखणं झालं आहे. एक तर बंदही करता येत नाही आणि जर चालू करायची म्हटली तर आर्थिक अडचण मोठी आहे. त्यामुळं पीक विमा योजनेतून जे काही 5,000 कोटी रुपये पीक विमा हप्त्याचे सरकारनं बाजूला काढले ते या योजनेकडे वळवण्यात आले आहे. आणि नाव घालण्यात आलं ते कृषी समृद्धी योजनेचं की जी समृद्धी योजना अजूनही आपल्याला कुठेच दिसत नाही, फक्त आकडे दिसतात. यंदा 2,000 कोटी रुपयांची तरतूद केली आहे. आता सरकार या यंदाच्या एल निनोच्या संकटामध्ये नेमकं किती गांभीर्यानं शेतीला घेतं, शेतकऱ्यांना घेतं हे आपल्याला स्पष्टच दिसतं आहे. सरकार फक्त एल निनोचं संकट आहे, शेतकऱ्यांना सल्ले देतं आहे की शेतकऱ्यांनी असं करावं तसं करावं, परंतु जेव्हा शेतीला आणि शेतकऱ्यांना अशा संकटाच्या काळामध्ये संरक्षण देण्याची वेळ येते तेव्हा मात्र सरकार दुर्लक्ष करतं हे यातून स्पष्ट होतं आहे. तुम्हाला काय वाटतं, पीक विमा योजनेमध्ये बदल करण्याची गरज आहे का, की गेल्या वर्षीची पीक विमा योजना सरकारनं जे यंदा राबवण्याचा निर्णय घेतला तो योग्य आहे? आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. तसं रोज सायंकाळी 8 वाजता मार्केट इंटेलिजन्स या सेगमेंटमधून आपण शेतीमालाचा बाजारभाव, सरकारची धोरणं, पीक विमा योजनेसारख्या महत्त्वाच्या योजना या सगळ्यांचा आढावा घेत असतो. त्यासाठी आपल्या ॲग्रोनच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी लाईक आणि शेअर करायला विसरू नका.